नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुज्ञ पालकांनो व माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांच्या आवडत्या सारे शिकूया स्पर्धा परीक्षा लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनेलवरती डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा या परीक्षेची संपूर्ण 100% तयारी करून घेत आहोत। आत्तापर्यंत संपूर्ण अभ्यासक्रम, त्याच पद्धतीने संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण रोज लाईव्हच्या माध्यमातून सोडून घेत आहोत। आत्तापर्यंतचा संपूर्ण अभ्यास या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाचा भाग अभ्यासायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही जेवढा अभ्यास केलाय, करत आहात, हा संपूर्ण अभ्यास तुमचा या एकाच व्हिडिओवरती अवलंबून आहे। कारण की ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला स्ट्रॅटेजी, त्याच पद्धतीने पेपर लिहिताना किंवा कोणकोणत्या गोष्टींची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे, या संपूर्ण गोष्टी, महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन्स, सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे थोडासा वेळ काढून विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, माझी विनंती आहे की व्यवस्थितपणे हा व्हिडिओ पहा, समजून घ्या। कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यासुद्धा प्रत्येकाला समजल्या पाहिजेत। तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी टाईम टेबल दिसत असेल, ज्या PDF आपण सर्वजण वाट पाहत होतो, ती PDF आपल्या हातामध्ये आलेली आहे। आणि विशेष म्हणजे माझ्या एका प्रिय विद्यार्थ्याने ही PDF माझ्यापर्यंत सेंड केलेली आहे। तर पहा, या ठिकाणी ऑनलाईन थेरी कॉम्पिटिशन डेट अँड टाईम असं म्हटलंय। 9वीचा पेपर जो होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तो 21 नोव्हेंबर 2021ला होणार आहे। त्याच पद्धतीने 6वीचा पेपर जो होणार आहे 28 नोव्हेंबर 2021ला होणार आहे। या दोनही तारखांसंदर्भात तुम्हाला याच्या आधीसुद्धा मी महत्त्वाचा एक व्हिडिओ तयार करून अगदी परीक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा करून तुम्हाला मी सांगितलेलं होतं की या तारखा निश्चित आहेत, कारण की परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपाची होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः सायंकाळी 3 वाजता, म्हणजे साधारणतः दुपारी 3 वाजता हा पेपर सुरू होईल। आणि पेपर 3 वाजता जरी सुरू झाला तरी 3 ते 3:30 हा जो कालावधी आहे तो तुम्हाला लॉग इन करण्यासाठी असेल। आता हे लॉग इन कसं करायचं आहे, काय करायचं आहे, हे संपूर्ण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी अतिशय सुंदरपणे दाखवणार आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला होमी भाभा परीक्षेचा अभ्यास या उरलेल्या दिवसांमध्ये किती सुंदरपणे करता येईल, यावरती उद्या तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी देतोय, तोही सर्वांनी व्यवस्थितपणे पहा। आणि माझी एक रिक्वेस्ट आहे बाळांनो, प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्ही खूप सुंदरपणे लाईक करता, लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या छान कमेंट्ससुद्धा या व्हिडिओच्या खाली नक्कीच करा। तर पहा बाळांनो, या ठिकाणी ॲक्च्युअल टेस्ट टाईम हा 3:30 वाजता सुरू होईल। 3:30 ते 5 म्हणजेच 1.5 तास, आणि 1.5 तास म्हणजेच 90 मिनिटे। 90 मिनिटामध्ये आपल्याला लढाई लढायची आहे आणि 90 मिनिटामध्ये ही लढाई लढून 100 प्रश्न आपल्याला सोडवायचे। तर लक्षात घ्या, तुमच्या समोर या ठिकाणी असं हे शेड्यूल आपण ठेवलं आहे। आता महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन कोणते आहेत समजून घ्या, थोडासा वेळ काढा या व्हिडिओसाठी प्लीज। ही पालकांनाही माझी विनंती आहे आणि विद्यार्थ्यांनाही माझी विनंती आहे। तर पहा, या ठिकाणी रीड दी फॉलोइंग इन्स्ट्रक्शन केअरफुली असं म्हटलं आहे। आता पहिलाच मुद्दा दिला आहे तुम्हाला, GBSTA वुड नॉट प्रोव्हाइड हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड। तुम्हाला हॉल तिकीट आणि ॲडमिट कार्ड मिळणार नाही। मग काय मिळणार आहे, तर तुम्हाला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल किंवा तुमचा ईमेल ID असेल किंवा तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर मिळाला आहे त्याच्यावरती तुम्हाला लॉग इन करायचं आहे। तर इथे दिलं आहे पहा तुम्हाला, स्टुडंट नीड टू इन्श्युअर दॅट प्रॉपर इंटरनल फॅसिलिटी इज अवेलेबल, इंटरनेट फॅसिलिटी इज अवेलेबल ॲट हिज हर एंड। पहा, लक्षात घ्या, तुम्हाला चांगल्या पद्धतीचं नेटवर्क तुमच्या घरामध्ये पाहिजे, जिथे तुम्ही परीक्षा देणार आहात तिथे पाहिजे। नो कन्सेशन रिक्वेस्ट विल बी एंटरटेन इन सच केसेस प्लीज नोट। पहा, म्हणजे एखादा विद्यार्थी म्हटला माझ्या घरामध्ये रेंज गेली आहे, तर त्याला त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा एक्सक्यूज दिला जाणार नाही। तुम्हाला व्यवस्थितपणे स्ट्रॉंग नेटवर्कमध्ये परीक्षेला बसायचे। त्यानंतर पुढचा मुद्दा दिला, यू विल बी प्रोक्टोर्ड युजिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू आउट दी कॉम्पिटिशन, अवॉइड द माल प्रॅक्टिस ऑफ एनी काइंड, डू नॉट कंपेल ऑथॉरिटीज टू टेक हर्श डिसिजन्स। म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे तुमचा पेपर द्यायचा आहे, कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन करायचं नाही, जेणेकरून तुम्हाला ऑथॉरिटी वेगळ्या प्रकारचं चुकीचं डिसिजन तुमच्या संदर्भात घेईल, तुम्हाला परीक्षा देण्यापासून दूर करेल। अशा प्रकारचं कोणतंही गैरवर्तन तुम्हाला करायचं नाही। पुढचा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगितला आहे, पहा इथे, युअर रिअल टाईम व्हिडिओ अँड ऑडिओ फीड
विल बी रेकॉर्डेड. तुमचा ऑडिओ असेल, तुमचा व्हिडिओ असेल, तो रेकॉर्ड केला जाणार आहे. पुढे महत्त्वाची सूचना दिली आहे, कॅन्डिडेट्स ॲक्टिव्हिटीज विल बी कॉन्स्टंटली ऑब्झर्व मॉनिटर्ड अँड रेकॉर्डेड ड्युरिंग द एंटायर एक्झाम ड्युरेशन. म्हणजेच तुम्ही परीक्षा देताना तुम्ही कशा पद्धतीने पेपर देताय हे संपूर्ण मॉनिटाईज केलं जाणार आहे, रेकॉर्ड केलं जाणार आहे. आता ते कसं रेकॉर्ड करणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढच्या पेजवरती दिलेलं आहे पहा या ठिकाणी. आता इथे तुम्हाला सांगितलं आहे त्यांनी, इन्श्युअर दॅट द कॅन्डिडेट इज सिटिंग अलोन ॲट द टाईम ऑफ द ॲक्च्युअल एक्झाम. विद्यार्थी हा स्वतंत्र बसला आहे की नाही हे सुद्धा विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे पाहायचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, एक्झामिनेशन ऑथॉरिटीज हॅव झिरो टॉलरन्स पॉलिसी टुवर्ड्स इथिकल प्रॅक्टिसेस म्हटलं आहे. म्हणजे इथे तुम्हाला संपूर्ण ऑथॉरिटी ही एक्झामिनेशन डिपार्टमेंटची असणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. ते जेवढं तो डिसिजन घेईल तो तुम्हाला मान्य करावं लागणार आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, एक्झाम ऑथॉरिटी रिझर्व द राईट टू डिस्क्वालिफाय एनी कॅन्डिडेट इंडल्जिंग इन एनी काइंड ऑफ द माल प्रॅक्टिस असं म्हटलं आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याने गैरवर्तन केलं तर त्याला त्या ठिकाणी डिस्क्वालिफाय म्हणजे या परीक्षेपासून वंचितसुद्धा हे ठेवू शकतात. यूज ऑफ द कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड. परीक्षेला कॅल्क्युलेटरचा वापर करता येणार नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. यू मे यूज प्लेन पेपर अँड पेन्सिल फॉर रफ वर्क. तुम्हाला पेन्सिल ठेवता येईल, प्लेन पेपर ठेवता येईल आणि त्याच्यावरती तुम्ही रफ वर्क करू शकता, जे की शेजारी ठेवता येईल तुम्हाला. टेक केअर युअर फेस अँड पेपर इज व्हिजिबल टू द कॅमेरा ऑफ युअर डिव्हाइस. लक्षात घ्या, तुम्ही जो पेपर देताय त्या पेपर देताना तुमचा फेस म्हणजे चेहरा असेल आणि तुमचा पेपर हा कॅमेरामध्ये दिसायला पाहिजे, हे पण लक्षात घ्या. इन केस टाईम इज ओव्हर अँड यू हॅव नॉट सबमिटेड युअर रिस्पॉन्सेस विल बी ऑटो सबमिटेड. डू नॉट पॅनिक. इन केस इट्स टाईम आउट यू वेअर अनेबल टू प्रेस सबमिट बटन. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेसला पेपर कदाचित शेवटचे काही मिनटं असतात आणि आपण पेपर लिहिण्यामध्ये गंग असतो, अशा वेळेसला समजा तुम्हाला सबमिट बटनवरती क्लिक करून पेपर जमा करता आला नाही तरी कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही, पॅनिक व्हायचं नाही. पेपर हा आपोआप सबमिट होतो, तुम्हाला काहीही काळजी करायची गरज नाही. पेपर जर लवकर झाला तर सबमिट करा आणि जर पेपर सोडवता जर कट झाला तर तो आपोआप त्या ठिकाणी सबमिट होणार आहे, काळजी करू नका. आता तुम्हाला काय करायचं आहे या संदर्भातला आपल्याला पुढचा पार्ट पाहायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुढे डूज असं म्हटलं आहे, म्हणजे कोणत्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी डोंट्स म्हटलेलं आहे, कोणत्या गोष्टी न करायला पाहिजेत. तर पहिल्यांदा आपण डूज पाहूया, ज्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजेत. बी देअर ऑन स्क्रीन टिल यू फिनिश द कॉम्पिटिशन. जोपर्यंत कॉम्पिटिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला कॅमेऱ्याच्या समोर राहायचे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, दिस बिंग लाईव्ह ऑनलाईन कॉम्पिटिशन युझिंग एल कॅन्डिडेट इज रिक्वेस्टेड टू पे अटेन्शन टू चॅट विंडो प्रोव्हाइड ऑन द एक्झाम स्क्रीन. प्रॉक्टर इन्व्हिगिलेटर माइट बी सेंडिंग यू सम मेसेजेस. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जे पाहत आहेत, इन्व्हिटिगेटर म्हणतो आपण त्याला खरं तर या ठिकाणी, तर ते तुम्हाला ऑब्झर्व करत असतात आणि तुम्हाला काही मेसेजसुद्धा ते पाठवू शकतात. पहा, कॅन्डिडेट मस्ट बी कॉन्स्टंटली सीन ऑन द स्क्रीन ऑर देअर लॅपटॉप, डेस्कटॉप ऑर मोबाईल. म्हणजे तुम्ही मोबाईलमध्ये परीक्षासुद्धा देऊ शकता, तुम्हाला सांगितलं होतं. डेस्कटॉप असेल किंवा लॅपटॉप असेल याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षपूर्वक पाहायचं आहे किंवा पेपर व्यवस्थितपणे सोडवायचा आहे. आता इथे तुम्हाला एक महत्त्वाच्या सूचना आहे, डोंट्समध्ये पहा काय महत्त्वाच्या सूचना आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, कसं पाहायचं आहे, तुमचे डोळे कसे पाहिजे, तुमच्या ओठांची हालचाल कशी पाहिजे, कशी नको आहे, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलं आहे. पहा, पहिलाच मुद्दा, डू नॉट कवर द कॅमेरा अँड माईक ऑफ युअर डिव्हाइस बाय एनी मीन्स. इफ फाउंड कॅमेरा माईक इज कवर्ड युअर मे बी डिस्क्वालिफाय. म्हणजे जर तुमचा कॅमेरा बंद असेल तर तुम्ही या परीक्षेमधून बाहेर पडलात, गोल्ड तुम्हाला कधीच पाहायला मिळणार नाही. गोल्ड मेडल इज आवर टार्गेट. हमें गोल्ड मेडल लाना है और गोल्ड के लिए हमें कौन सा भी बुरा काम नहीं करना है. हमने जो मेहनत की है, मेहनत का फल हमें मीठा लाना है. हे हमें याद रखना है, हे लक्षात ठेवा. नेहमी हिमतीने तुम्ही जो अभ्यास केला आहे त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. पुढे पहा, डू नॉट यूज हेडफोन्स, ब्लूटूथ और एनी सच डिव्हाइस. पहा, हेडफोनचा वापर करायचा नाही आहे, ब्लूटूथ वापरायचं नाही आहे किंवा इतर जी डिव्हाइस असेल त्यांचा वापर करायचा नाही. पुढे, अवॉइड दी कंटिन्युअस लिप मुवमेंट,
होठ हलवायचे नाही. कदाचित तुम्ही होठ हलवून बाकीच्या समोर असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला प्रश्नाचं उत्तर विचारू शकता, त्यामुळे तुम्हाला होठसुद्धा हलवायचे नाहीत. लक्षात घ्या, लिप्स म्हणतो आपण त्याला. पुढे म्हटले डोंट टेक स्क्रीनशॉट, प्रोडक्टिंग सिस्टीम विल कॅप्चर यू. म्हणजे तुमच्या समोर जी सिस्टीम असते ना ती कॅप्चर करते. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि व्हॉट्सअपद्वारे दुसऱ्याला पाठवू शकता. असं चालणार नाही. तुम्ही स्क्रीनवरती काय करताय हे संपूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी कॅप्चर केलं जातं. पुढे दिलं त्यांनी ब्राउझिंग थ्रू द अनादर विंडो ॲप इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड इन सच केस. आफ्टर अ फ्यू वॉर्निंग सिस्टीम वुड ऑटोमॅटिक एंड एक्झाम फॉर द कॅन्डिडेट. आणि ऑटोमॅटिक काय होते, परीक्षा संपून जाते प्रोहिबिटेड झाल्यावरती. वन्स अ कॅन्डिडेट क्लिक एंड एक्झाम ही शी विल बी नॉट एबल टू रिझ्यूम अगेन. एकदा आपण एंड एक्झामवरती क्लिक जर केलं तर पुन्हा आपल्याला परीक्षा देता येत नाही, पुन्हा त्या बॅक जाऊन पुन्हा आपल्याला पेपर देता येत नाही. लक्षात घ्या. त्यामुळे एंड एक्झाम करायच्या आधी व्यवस्थितपणे सर्व प्रश्न सोडवलेत की नाही सोडवले ते व्यवस्थितपणे पाहून घ्या. सो डू नॉट क्लिक ऑन द एंड एक्झाम अंटील दिले पाहिजे. तुम्हाला आत्ता सांगितलं मी, अंटील यू आर शुअर दॅट यू हॅव सबमिटेड ऑल रिस्पॉन्सेस. जे तुम्हाला आत्ताच मी 2 मिनिटापूर्वी 1 मिनिटापूर्वी वाक्य सांगितलं की संपूर्ण प्रश्न सोडवलेत की नाही ते पहा आणि मगच या एंड एक्झाम बटनवरती क्लिक करा. डोंट यूज मॉक टेस्ट लिंक फॉर फायनल एक्झाम. लक्षात घ्या, तुम्हाला मॉक टेस्टच्या लिंक मिळणार आहेत, त्या लिंक वापरायच्या नाहीत. तुम्हाला जी फायनल एक्झामची लिंक असेल त्या फायनल एक्झामच्या लिंकवरती क्लिक करून पेपर द्यायचा आहे, हे लक्षात घ्या. ओके, नाहीतर मॉक टेस्टला जाशान तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल, तुम्हालाची मार्क धरले जाणार नाही. आता पुढे दिले पहा त्यांनी. आता मॉक टेस्ट कशी द्यायची आहे, एक 5-6 दिवस तुम्हाला आधी मॉक टेस्ट मिळणार आहे. तर इथे दिले त्यांनी पहा, डोंट यूज द प्रिव्हियस लॉग इन ID अँड पासवर्ड फॉर द फायनल एक्झाम. आधीचा वापरायचा नाही, तुम्हाला नवीन मिळेल. इथे पहा त्यांनी म्हटलंय व्हॉट टू डू इफ युअर ऑनलाईन एक्झाम इज इंटरप्टेड. म्हणजे मध्येच काही प्रॉब्लेम आला तर काय करायचंय, किती मिनटं थांबायचं हे लक्ष द्या. इथे पहिलाच मुद्दा, इन केस अ कॅन्डिडेट गेट डिस्कनेक्टेड फ्रॉम द कॉम्पिटिशन फॉर एनी टेक्निकल रिझन डू नॉट पॅनिक, युअर नीड टू वेट फॉर मिनिमम 3 मिनिट. बाळांनो, जर तुमच्या मोबाईलची नेटवर्क गेलं, रेंज गेली तर तुम्हाला कमीत कमी 3 मिनटं थांबायचं आहे आणि मग पुन्हा लॉग इन करू प्रश्न सोडवायला सुरुवात करायची. लक्षात घ्या, नाहीतर काही विद्यार्थी काय करतात, लगेच लॉग इन करायला पाहतात. अशा वेळेसला तुमचं अकाउंट लॉक होऊ शकतं, तुम्हाला परीक्षा देता येणार नाही. दिले पहा, सिस्टीम वुड अलो यू टू लॉग इन ओनली आफ्टर 3 मिनिट्स. 3 मिनिटाचा वेळ घ्यायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन करायचे. पुढचा मुद्दा, स्टील इफ यू आर अनेबल टू लॉग इन प्लीज कॉन्टॅक्ट टू टेक्निकल सपोर्ट टीम फॉर द असिस्टन्स. डोंट लॉग इन अगेन अदरवाईज. पहा, पुन्हा लॉग इन करू नका 3 मिनिटाच्या आत. अदरवाईज म्हटले, पुढे काय म्हटले, नाहीतर काय होईल पहा इथे, डोंट लॉग इन अगेन अँड अगेन अदरवाईज युअर लॉग इन अटेम्प्ट विल बी ओव्हर. तुम्ही जास्त लॉग इन केल्यामुळे तुम्हाला पुन्हा लॉग इन करता येणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे व्यवस्थितपणे तेवढ्या मुद्द्याची व्यवस्थितपणे काळजी घ्या. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे पहा, काय म्हटलं आहे, कॉन्टॅक्ट डिटेल ऑफ द टेक्निकल टीम एक्सपेक्ट वुड बी प्रोव्हाइडेड टू यू अलॉंग विथ द लिंक ऑफ ऑनलाईन थेरी कॉम्पिटिशन 2 days बिफोर द ॲक्च्युअल कॉम्पिटिशन. 2 दिवस आधी तुम्हाला डिटेल म्हणजे लिंक मिळणार आहे. त्याच पद्धतीने ती जी टेक्निकल टीम असेल त्या टेक्निकल टीमचा तुम्हाला त्या ठिकाणी नंबर किंवा त्या ठिकाणी असणारी महत्त्वाची लिंकसुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार आहे. पुढे म्हटलं त्यांनी, यू विल गेट गुड प्रॅक्टिस ऑफ ऑनलाईन कॉम्पिटिशन थ्रू मॉक टेस्ट, सो डू नॉट मिस मॉक टेस्ट. तुम्हाला हे पण सांगितलं आहे, मॉक टेस्ट इज मॅन्डेटरी म्हटलं आहे. मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्ट जर खूप महत्त्वाची आहे, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की पेपर कसा असतो, काय करायचं आहे, मोबाईल कसा धरायचा, हे तुम्हाला मी सांगणार सुद्धा आहे, काळजी करू नका. ओके, पुढचा मुद्दा. चला पुढे जाऊया, इन्स्ट्रक्शन फॉर मॉक टेस्ट. आता मॉक टेस्टसाठी कोणत्या इन्स्ट्रक्शन आहेत ते पण आपण पाहूया. इथे पहिली इन्स्ट्रक्शन दिली आहे पहा तुम्हाला, मॉक टेस्ट लिंक विल बी प्रोव्हाइडेड टू यू 6 days प्रायर म्हटलेलं आहे. म्हणजे परीक्षेच्या 6 दिवस आधी मिळणार आहे. डेट, दिस लिंक इज ऑल्सो अवेलेबल ऑन आवर वेबसाईट. ही वेबसाईट आहे, सगळ्यांना माहिती असेल, जी ऑलरेडी मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं आहे, msta.in. दुसरा महत्त्वाचा मुद्दा दिला आहे, ओपन द लिंक, दिस लिंक विल बी और विल ओपन ओनली इन द गुगल क्रोम. गुगल क्रोममध्येच ओपन करा, लक्षात घ्या. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, ऑलो ऑल दी रिक्वायर्ड फंक्शन्स इफ एनी फंक्शन शो नो दी अपडेट गुगल क्रोम. काय करा, गुगल क्रोमला अपडेट करा किंवा त्याच्यावरूनच लॉग इन करा.
क्लिक ऑन कंटिन्यू, त्याच्यावरती लॉग इन केल्यावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचे. रीड ऑल दी इन्स्ट्रक्शन अँड क्लिक ऑन कंटिन्यू, पुन्हा सगळ्या महत्त्वाच्या सूचना वाचायच्या आहेत लॉग इन केल्यावरती तिथे, आणि तुम्हाला काय करायचे, कंटिन्यू करायचे. आता पुढे पहा, फॉर मॉक टेस्ट पुढे दिले त्यांनी, फॉर मॉक टेस्ट युजर आय डी अँड द पासवर्ड आर गिवन बाय द डिफॉल्ट, क्लिक ऑन लॉग इन. डिफॉल्ट दिलेला असतो, डायरेक्ट तुम्हाला फक्त लॉग इन करायचे, युजर नेम आणि पासवर्ड येईल त्याला लॉग इन करायचे आणि जॉईन करायचे. रीड स्टेप 1 अँड स्टेप 2 केअरफुली अँड क्लिक ऑन द कंटिन्यू टू स्टेप 1. क्लिक अँड अपलोड युअर फोटो, देन कंटिन्यू टू स्टेप 2. तुमचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे, म्हणजे तुमचा थोडक्यात एक स्क्रीनशॉट काढतो त्या पद्धतीने तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. रीड ऑल दी इन्स्ट्रक्शन केअरफुली, सगळ्याच्या सगळ्या सूचना तुम्हाला व्यवस्थितपणे काळजीपूर्वक वाचायच्या आहेत. आता पुढच्या पानावरती पहा. आता ते झाल्यावरती खाली तुम्हाला असा एक ऑप्शन येईल ड्रॅग करण्यासाठी. थोडंसं तुम्ही खाली ओढायचे, ड्रॅग करणे म्हणजे खाली असं, जसं मी आता ही स्क्रीन अशी खाली ओढतोय, अशी स्क्रीन अशी मी खाली वरती ओढतोय, पहा तुमच्यासमोरच, बरोबर. असं तुम्हाला ड्रॅग करायचं आहे. ते ड्रॅग केल्यावरती, आता ड्रॅग केल्यावरती जसं की आता मी हे ड्रॅग केलं, बरोबर की नाही. तर ड्रॅग केल्यावरती इथं दिले त्यांनी, ड्रॅग युअर स्क्रीन अपवर्ड देन क्लिक इन बॉक्स म्हटलेलं आहे. पुढे दिले त्यांनी. आता या बॉक्समध्ये असं काय करायचं, असे टिक मार्क करायचे, टिक मार्क करायची. पहा, आय हॅव रीड अँड अंडरस्टूड द इन्स्ट्रक्शन, क्लिक ऑन आय एम रेडी टू बिगिन. इफ यू वॉन्ट क्लिक इन बॉक्स देन आय एम रेडी टू बिगिन विल नॉट डिस्प्ले ऑन द स्क्रीन. म्हणजे दिसणार नाही आहे तुम्हाला, ही क्लिक करायचं, याच्यावर नंतरच तुम्हाला डिस्प्ले पुढे दिसणार आहे. फॉर मोबाईल युजर्स ॲट लेफ्ट राईट ॲट हँड कॉर्नर देअर आर 3 लाईन्स. क्लिक ऑन इट टू गेट क्वेश्चन ॲट ए ग्लान्स अनअन्सर्ड मार्क फॉर रिव्ह्यू क्वेश्चन समरी. आता जे विद्यार्थी मोबाईलवरती परीक्षा देणार आहे त्यांच्यासाठी असं 3 लाईन असणार आहेत. अशा 3 लाईन या कोपऱ्यात तरी असतील किंवा या बाजूला या कोपऱ्यामध्ये असतील, अशा 3 लाईन. या 3 लाईनवरती असं क्लिक करायचं, तुम्हाला इथे क्लिक करायचं. ते केल्यावरती तुम्हाला ऑप्शन येणार, असे कोणते ऑप्शन येणार, ग्लान्स असेल, अनअन्सर्ड असेल, उत्तर दिलेले नसणारे प्रश्न असतील, काही ॲन्सर्ड दिलेले प्रश्न असतील, या प्रकारे तुम्हाला समरी येणार आहे. मग त्यानुसार तुम्हाला जे प्रश्न सोडवले ते सोडून द्यायचे आणि जे राहिले त्यांच्याकडे पुन्हा जायचं. इथे दिले पाहिजे त्यांनी, आफ्टर कम्प्लिटिंग युअर टेस्ट यू कॅन व्हेरीफाय युअर अनॲन्सर्ड. म्हणजे तुम्हाला अनॲन्सर्ड पाहता येतील, मग त्यांची परत ॲन्सर द्या, ती सबमिट करा वेळ जर असेल तर. ओके, ॲन्सर्ड मार्क फॉर द रिव्ह्यू क्वेश्चन्स बाय क्लिकिंग ऑन द समरी असं म्हटले. आता पुढे त्यांनी म्हटलेले, डोंट प्रेस बॅक बटन. बॅक बटनवरती जाऊ नका. तिथे तुम्हाला शेजारी एकतर अशी क्रॉसची फुल्ली असेल, दिले पहा तुम्हाला, हे लक्षात घ्या, हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. बरेचसे विद्यार्थी डायरेक्ट बॅकवरती जातात, बॅकवरती जाऊ नका. इथे तुम्हाला सांगितलं त्यांनी, डोंट प्रेस बॅक बटन, जस्ट क्लिक ऑन एक्स किंवा क्रॉस मार्क विच इज ॲट राईट हँड कॉर्नर फॉर मोबाईल युजर. आफ्टर कन्फर्मेशन क्लिक ऑन एंड एक्झाम. अगेन सिस्टीम विल अस्क यू आर शुअर यू वॉन्ट टू एंड दी एक्झाम. म्हणजे तुम्हाला एकदा विचारलं जातं, एकदा केलं ना तुम्ही एंड एक्झाम, पुन्हा म्हणतात ते आर यू शुअर टू एंड एक्झाम. मग तुम्ही म्हणायचं येस असेल तर येस, नो असेल तर नो. क्लिक ऑन गो बॅक अँड कम्प्लीट युअर रिमेनिंग टेस्ट. जर नो म्हटलं तर राहिलेले प्रश्न सोडवा, झाली असेल तर डायरेक्ट काय म्हणा, येस म्हणा, परीक्षा काय होणार आहे, संपणार आहे. हे साधे सिंपल इन्स्ट्रक्शन होते. आता फायनल एक्झाम संदर्भातला ज्या इन्स्ट्रक्शन होत्या त्याच इथे पुन्हा रिपीट झाल्यात. काय सांगितले तुम्हाला, बिफॉर स्टार्टिंग द एक्झाम कीप युअर मोबाईल ऑन डू नॉट डिस्टर्ब मोड. तुम्हाला काय करायचं आहे, मोबाईल डू नॉट डिस्टर्ब मोडवरती ठेवायचा आहे. ओके, म्हणजे तुम्हाला कोणाचे फोन वगैरे येणार नाहीत. आता पुढे त्यांनी काय म्हटले पहा, हे 2-3 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. काय म्हटले, ॲडमिट कार्ड हॉल तिकीट इज नॉट मॅन्डेटरी. मॅन्डेटरी म्हणजे नेसेसरी नाही आहे, कंपल्सरी नाही आहे. इथे पुढे दिले पाहिजे, यू आर ॲपेरिंग फॉर द एक्झाम फ्रॉम युअर होम सो कन्फर्म नेटवर्क अवेलेबिलिटी. सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या घरून तुम्ही पेपर देताय, नेटवर्क आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. यू विल बी प्रोव्हाइडेड लॉग इन ID, पासवर्ड अँड URL लिंक 2 days बिफॉर द एक्झाम डेट थ्रू युअर रजिस्टर ईमेल अँड इवन थ्रू SMS ऑन युअर रजिस्टर मोबाईल नंबर. लक्षात घ्या, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या लॉग इन ID वरती तुमचा जो लॉग इन ID आणि पासवर्ड आहे आणि URL म्हणजे जी लिंक आहे ती तुम्हाला तुमच्या ईमेल ID वरती मिळेल. दुसरी गोष्ट, तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती मिळेल. या 2 गोष्टींवरती तुम्हाला लिंक मिळणार आहेत. त्यामुळं घाबरून जाऊ नका, काळजी करू नका. तुम्हाला लिंक आल्यावरती ती जपून ठेवा 2 दिवस आणि नंतर तुम्हाला फायनल डेला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ते पण तुम्हाला या ठिकाणी दाखवलं आहे, ते पण सांगितलं इथे.
लिंक विल बी ऑपरेशनल ऑन द संडे 21 नोव्हेंबर 2021 फॉर 9th स्टँडर्ड. पहा 9वीसाठी ही लिंक कधी ओपन होणार आहे? 21 तारखेला परीक्षेच्या दिवशी. आणि संडेला 28 तारखेला कोणत्यासाठी? 6वीसाठी असणार आहे. किती वाजता? 3 वाजता. 3 वाजेच्या नंतर. वेट टिल इट ओपन. इट विल बी ओपन ओनली गुगल क्रोम. लॉग इन टाईम इज 3 to 3:30. सो डोंट हरी अप फॉर लॉग इन. घाई करू नका. तुम्हाला अर्धा तास लॉग इनला असणार आहे. 3 ते 3.5 तास. म्हणजे 3 ते 3.5 वाजेपर्यंत म्हणजे अर्धा तास असणार आहे. तर त्यामुळं घाई करू नका. क्लिक ऑन कंटिन्यू म्हणजे लिंकवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला कंटिन्यू ऑप्शन येईल, तो क्लिक करायचा. म्हणजे युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आणि कंटिन्यू करायचं. रीड ऑल द इन्स्ट्रक्शन अँड क्लिक ऑन कंटिन्यू. मग अशी जे सांगितलं तेच तुम्हाला इथे पुन्हा फायनल एक्झामच्या वेळेसला पण करायचं. जसं मॉक टेस्टला तुम्हाला सांगितलं तसंच इथे आहे. तसं सेम काहीच बदल नाही. हे पण लक्षात घ्या. आता इथे पहा. आता इथे तुम्हाला दिलं आहे त्यांनी की ते लॉग इन युझिंग लॉग इन ID अँड द पासवर्ड म्हटलेलं आहे. इफ इट डझंट ओपन द लॉग इन अगेन आफ्टर 3 minutes. तुम्हाला सांगितलं मगाशी जर लॉग इन होत नसेल तर 3 मिनिटं थांबा आणि त्यानंतर करा. डोंट लॉग इन अगेन अँड अगेन अदरवाईज युअर लॉग इन अटेम्प्ट विल बी ओव्हर. सारखं लॉग इन करू नका, नाही तर लॉग इन अटेम्प्ट ओव्हर होईल, तुम्हाला परीक्षा देता येणार नाही. कन्फर्म युअर नेम. रीड ऑल द इन्स्ट्रक्शन केअरफुली. तुमचं नाव व्यवस्थित पहा, निश्चित करा आणि सगळ्या सूचना व्यवस्थित वाचा. रीड स्टेप 1 अँड स्टेप 2 केअरफुली अँड क्लिक ऑन द कंटिन्यू टू स्टेप 1. क्लिक अँड अपलोड युअर फोटो. तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. देन कंटिन्यू टू स्टेप 2 म्हटलं आहे. रीड ऑल द इन्स्ट्रक्शन केअरफुली. सगळ्या सूचना व्यवस्थित वाचा. त्यानंतर तुम्हाला ड्रॅग करायचे. ड्रॅग करणे म्हणजे आता मी तुम्हाला करून दाखवतो अशा पद्धतीने तुम्हाला ड्रॅग करायचे वरती, बरोबर. ड्रॅग करणे पहा इथे दिले तुम्हाला. ड्रॅग युअर स्क्रीन अपवर्ड देन क्लिक इन बॉक्स. या बॉक्समध्ये असं तुम्हाला क्लिक करायचं आहे. आय हॅव रीड अँड अंडरस्टूड द इन्स्ट्रक्शन्स. क्लिक ऑन आय एम रेडी टू बिगिन. हे याच्यावरती क्लिक करा. लगेच तुम्हाला दिसेल की तुमची परीक्षा सुरू झाली आहे. होल्ड युअर स्कूल ID कार्ड और आधार कार्ड इन फ्रंट ऑफ युअर कॅमेरा. तुमचं आधार कार्ड लागणार आहे किंवा स्कूलचं ID लागणार आहे. होल्ड इट टिल क्लिक अँड अपलोड. देन क्लिक ऑन स्टार्ट एक्झाम. आणि नंतर तुम्हाला कशावरती क्लिक करायचं? स्टार्ट एक्झामवरती करायचे. पुढचा मिळता. प्लीज नोट दॅट युअर मीडियम इज चूजन ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन सो इट कॅन नॉट बी चेंज ड्युरिंग द फायनल एक्झाम. बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला होता की सर मी इंग्लिशमधून फॉर्म भरला आहे, मराठीत पेपर द्यायचा आहे. मी मराठीत पेपर भरला आहे, मला इंग्लिशमध्ये पेपर द्यायचा आहे. फॉर्म भरला आहे मराठीमध्ये, पेपर द्यायचा आहे इंग्लिशमध्ये. चालणार नाही. तुम्ही जी भाषा निवडली आहे त्याच भाषेमध्ये या ठिकाणी तुम्हाला पेपर पाहायला मिळेल. ॲक्च्युअल टेस्ट स्टार्ट कधी होणार आहे? 3:30 वाजता चालू होईल आणि साधारणतः 90 मिनटं हा वेळ असतो. म्हणजे साधारणतः 5 वाजता 3:30 ते 5 हा आपला वेळ असणार आहे. 1.5 तासाचा. 1.5 तास म्हणजेच 90 मिनटे. ओके. आता इथे तुम्हाला काहीतरी महत्त्वाचे 2 पॉईंट आहेत इथे पहा. हे पाहून आपण शेवटच्या पेजवरती जाऊया. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो हा. पहा इथे यू विल. आता इथे तुम्हाला काय दिलं आहे त्यांनी पहा. इथे काय म्हटले? 1 मिनिट. इथे पहा काय दिलं आहे. महत्त्वाची सूचना आहे. यू हॅव टू अटेम्प्ट ऑल 100 क्वेश्चन्स फॉर दॅट टेस्ट ड्युरेशन इज 90 minutes. म्हणजे 100 प्रश्न 90 मिनिटामध्ये पूर्ण करायचे आहेत. लक्षात घ्या. सम क्वेश्चन्स हॅव डायग्रॅम इफ डायग्रॅम इज नॉट विजिबल क्लिअरली. समजा बऱ्याच प्रश्नांना डायग्रॅम आहे आणि डायग्रॅम जर व्यवस्थित क्लिअर दिसली नाही तर काय करायचं आहे? देन वेट फॉर सम टाइम्स टू अपलोड द डायग्रॅम ॲज वेल ॲज ऑप्शन्स. इफ डायग्रॅम इज पार्शियली व्हिजिबल देन होल्ड द मोबाईल इन हॉरिझॉन्टल पोझिशन. म्हणजे तुम्हाला मोबाईल हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये ठेवायचं समुद्र सपाटीला समांतर, असं त्याला आपण म्हणतो. आता पुढे दिलं आहे त्यांनी. शेवटचं पेज पहा. शेवटचं पेज समजून घ्या व्यवस्थितपणे बाळांनो प्लीज. पहा इथे. ड्यू टू द एनी रिझन इफ यू लॉग आउट डू नॉट गेट पॅनिक. समजा तुम्ही लॉग आउट झाले तर त्रास करून घेऊ नका, पॅनिक होऊ नका. वेट फॉर 3 minutes. 3 मिनिटं थांबा आणि पुन्हा लॉग इन करा. लक्षात आलं आहे? पॅनिक होऊ नका, घाबरू नका. थोडंसं डोकं शांत ठेवा, कारण की आपल्याला गोल्ड आणायचं आहे आणि गोल्ड मिळवणारे विद्यार्थी डोकं नेहमी शांत असतं. हे लक्षात ठेवा. डोक्याला जास्त टेन्शन देऊ नका. चांगल्या पद्धतीने आपला अभ्यास झाला आहे आणि अभ्यासाचं फळ आपल्याला मिळणार आहे. ते मिळवण्यासाठी थोडासा धीर धरा. पहा पुढे दिलं आहे त्यांनी. ॲट लेफ्ट हँड कॉर्नर देअर आर 3 lines. क्लिक ऑन इट टू गेट क्वेश्चन ॲट अ ग्लान्स. म्हणजे फॉर मोबाईल युजर. तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत. लक्षात घ्या. हे सुद्धा समजून घ्या. पुढे त्यांनी म्हटलं आहे पहा. आफ्टर. आता पुढे काही महत्त्वाच्या सूचना छोट्या आहेत. आफ्टर कम्प्लिशन युअर टेस्ट यू कॅन व्हेरीफाय युअर अनअन्सर्ड मार्क फॉर रिव्ह्यू क्वेश्चन्स असं म्हटलं आहे. बाय क्लिकिंग ऑन समरी असं म्हटलेलं आहे.
म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने जशी समरी पाहिजे 3 डॉटवरती क्लिक करायचं, 3 रेषांवरती तुम्हाला हे पाहायला मिळेल मोबाईलमध्ये. डोंट प्रेस बॅक बटन. तुम्हाला मगाशी सांगितलं बॅक बटन प्रेस करू नका, अशा पद्धतीने जावा. जे मगाशी ज्या इन्स्ट्रक्शन होत्या त्याच इन्स्ट्रक्शन तुम्हाला इथे आहे. पॅनिक होऊ नका, बॅक साईडला जावा, व्यवस्थितपणे परीक्षा द्या. तुम्हाला वेबसाईटसुद्धा दिलेली आहे, लक्षात घ्या. इथे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की अशा पद्धतीने तुम्हाला मॉक टेस्टसुद्धा देणार आहे, ज्या की तुम्हाला खूप खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. लक्षात घ्या, अशा पद्धतीने हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्यवस्थितपणे प्रत्येकाला समजला असेल. तुम्हाला मी व्यवस्थितपणे लिंक ओपन करून सुद्धा दाखवायचा पुढच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करेल. तुम्हाला अभ्यास कसा करायचा याचासुद्धा व्हिडिओ आपल्याला मिळणार आहे, तो सुद्धा पहा आणि चांगला अभ्यास करा. हमें गोल्ड मेडल लाना है, इट्स आवर टार्गेट. आणि त्यासाठी आपल्याला मेहनत करायची आहे. शेवटचे काहीच दिवस शिल्लक आहेत, घाबरू नका, बिंदास्त राहा. होईल ते होईल. अभ्यास झालाय, आता फक्त डोक्यात गोल्ड ठेवा. गोल्ड मेडल आणायचं म्हणजे आणायचं. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट ऑल माय डिअर. थँक्यू सो मच.